मित्रांनो, भाग 2 मध्ये आपण पाहिला सायनचा किल्ला आणि धारावीचा काळा किल्ला. आपण ह्या दोन्ही किल्ल्यांची माहिती जाणून घेतली. चला तर आता भाग 3 मध्ये पाहूया माहीमचा किल्ला आणि बँड्राचा किल्ला. चला तर. माहीमचा किल्ला जो आपण आता बघायला जाणार आहोत, आज आपण गेल्यानंतर त्याचं काही म्हणजे आपल्याला तिथे आतमध्ये जाणं अजूनही शक्य नाही आहे. बीचवरच्या सुशोभीकरणामध्ये इथे माहीमचे रेती बंदर दाखवले आहे. फोर्ट्स ऑफ मुंबई भाग 3 मध्ये आता आपण बघत आहोत माहीमचा किल्ला. हा समोर आपल्याला माहीमचा किल्ला दिसत आहे. इथे माहीमच्या किल्ल्याच्या अगोदरच्या या भिंतीवरती माहीम मुंबई 16 असं हे छान सुशोभीकरण केलं आहे आणि हे प्लांटेशन पण आहे. मित्रांनो, हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण दुर्गवाटाच्या अथर्वकडनं आपण जाणून घेणार आहोत माहीमच्या किल्ल्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती. ह्या माहीमच्या किल्ल्यामध्ये प्रवेश करायची परवानगी नसल्यामुळे आपण हा किल्ला इथूनच बाहेरूनच पाहून घेणार आहोत आणि त्याची माहिती जाणून घेणार आहोत. हा इथे असा वॉच टॉवर आहे, तर ह्या वॉच टॉवरवरती जाऊन आपण मुंबईचं विहंगम दृश्य बघू शकतो. या वॉच टॉवरवरून तुम्ही माहीमचा किल्ला बघू शकता. इथे समोर तुम्हाला सी लिंक दिसत आहे. तर आता अथर्वकडनं आपण जाणून घेऊया माहीमच्या किल्ल्याची माहिती. मुंबईतला सगळ्यात जुन्या किल्ल्याच्या इकडे आपण आता आलेलो. म्हणजे आपण आज जेवढे किल्ले बघणार आहोत त्या सगळ्या किल्ल्यांमध्ये सगळ्यात जुना किल्ला म्हणजे हा माहीमचा किल्ला. तर याची खूप मोठी इंटरेस्टिंग कथा आहे. याचा आजच्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये केळवे माहीम हा एक परिसर आहे, माहिती असेल सगळ्यांना. तर त्या परिसरामध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या शतकाच्या आरंभामध्ये आधी उत्तर कोकणातले शिलार, ज्यांची ठाणे राजधानी होती, त्यांचा तिथे अंमल होता. आणि तो जसा कमी व्हायला लागला तसे काही तिथले लोकल जे राजे होते तिथे प्रबळ झाले आणि विनाशी घोडेल वगैरे त्यापैकी काही एक. नंतर बिंबांच्या वेळेला म्हणजे प्रतापबिंब जो मी म्हटलं तुम्हाला, मुंबईमध्ये त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे मुंबईच्या जडणघडणीमध्ये पण सुरुवातीच्या काळात. तर तो बिंब राजा प्रतापबिंब ह्याने पूर्ण उत्तर कोकणाचा जो प्रांत आहे, पूर्ण म्हणजे पालघर, केळवे, माहीम, वसई हा जो सगळा पूर्ण प्रांत आहे अगदी दमणपर्यंतचा, तो त्याने 12व्या शतकाच्या सुरुवातीला जिंकून घेतला. आणि त्याने पहिलं त्याचं राजधानी जी ठेवली ती केळवे माहीम या परिसरामध्ये ठेवली. आजही तिथे केळव्यात 3 किल्ले आहेत. एक याच्यात एक मेन लँडफोर्ट आहे, एक बीचवरती आहे, आणि दुसरा आहे तो पाणकोट आहे. असे तो एक किल्ले आहेत आणि माहीममध्ये पण किल्ले आहेत. त्याच्यानंतर गुजरातच्या सुलतानांनी त्याच्यावर आक्रमण केलं. म्हणजे त्याचा पूर्ण जो एरिया होता तो दीव दमणपासून जो चालू व्हायचा, दमणपासून आजच्या जो चालू व्हायचा तो अगदी मुंबईच्या वाळकेश्वरापर्यंत एवढा मोठा परिसर त्याच्या ताब्यामध्ये होता. आणि मग त्याने राजधानी केळवे आणि माहीम परिसरामध्ये स्थापन केली. नंतर जसं जसं काळ लोटत गेला तसं गुजरातचे जे सुलतान होते त्या गुजरातच्या सुलतानांनी बिंबांवरती आक्रमण केलं आणि मग ते हळूहळू खाली खाली दक्षिणेकडे जात जात शेवटी आधी वसई आणि वसईनंतर हा माहीम हा पूर्ण पट्टा त्यांच्या अंडर आला. आणि हा किल्ल्याला, माहीमचा किल्ला जो आहे, या किल्ल्याला त्यांनी राजधानी केलं आणि इथे त्यांची राजधानी स्थापन झाली. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणून मी म्हटलं की हा सगळ्यात जुना किल्ला, कारण हा जवळपास आजपासून 800 ते 900 वर्षांपूर्वीचा किल्ला आहे. पण मध्ययुगामध्ये नंतर जेव्हा बिंब इथे जेव्हा पोर्तुगीजांनी, मगाशी तुम्हाला म्हटलं पोर्तुगीजांनी हल्ला केला आणि बिंबांची सत्ता संपूर्ण मुंबईत संपुष्टात आली, तर त्यावेळेला पोर्तुगीजांकडे होता. नंतर जे बेट आनंद दिलं याच्यामध्ये लग्नाच्या वेळेला हुंडा म्हणून, तेव्हा हा पूर्ण भाग ब्रिटिशांकडे गेला. आणि त्या ब्रिटिशांचा मगाशी जो मी तुम्हाला सायनमध्ये पण म्हटलं, अँजियर नावाचा जो त्यांचा आर्किटेक्ट होता, इंजिनियर होता, सिव्हिल इंजिनियर, त्याने पुन्हा हा किल्ला थोडा मॉडिफाय केला आणि पुन्हा वापरायला सुरुवात केली. आता हा माहीमचा किल्ला महत्त्वाचा कशासाठी आहे, तर हा जो पूर्ण परिसर आहे, म्हणजे इथे समोर बांद्रा आहे या बाजूला, याच्या बरोबर मागच्या बाजूला वरळी आहे, आणि ह्या तिन्ही बाजूनी यू आकाराचा एक असा नॅचरली तयार झालेला आहे. आणि याच्या आतमध्ये समुद्र खवळलेला बिलकुल नसतो, एकदम शांत असतो नेहमी. त्याच्यामुळे सगळ्या बोटी पण आपल्याला इकडे अँकर केलेल्या दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथेच समोर माहीमची जी खाडी आहे ती समुद्राला मिळते. तर त्या पूर्ण स्ट्रॅटेजिक लोकेशनवरचा हा किल्ला आहे.
म्हणून हा त्यांच्या ताब्यात हवा. कारण मुंबईचा जो मेन व्यापार चालायचा तो पूर्ण या खाडीतून चालायचा. मागासपासून आपण ते सगळे किल्ले लाईन मध्ये बघत आलेलो, ते पूर्ण शृंखलात निर्माण केले. त्यातला माहीम हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा किल्ला. आता हे जे माहीम आहे आणि केळव्याचं जे माहीम याचा काय संबंध, तर केळव्याचं माहीम जास्त जुनं आहे आणि त्याच्या धर्तीवरती हे माहीम वसवलं गेलेलं आहे आणि हे बिंबांनी वसवलेलं आहे. आता बिंबांचा एक शिलालेख सुद्धा आपल्याला सॅलसेटचा जो एक आर्किओलॉजी डिपार्टमेंटचा, साठे कॉलेजचा आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांचा एक जो प्रोजेक्ट झाला त्याच्यामध्ये प्रतापबिंबाच्या नावाचा एक पूर्ण शिलालेख पण सापडला. त्याचा भांडूपचा एक सरदार होता, तो त्याचं नाव होता हंबीरराव. मराठा पिरियड मधले हंबीरराव वेगळे आणि हे अजून वेगळे. तर त्या हंबीररावाचा शिलालेख जो भांडूप गाव आणि हे पूर्ण त्यांच्या अधिपत्याखाली होतं आणि त्यांनी बिंबांचं मांडलिकत्व पत्करलेलं होतं. तर असे हे बिंब ज्यांनी आजच्या मुंबईचा पाया रचला असं आपण म्हणू शकतो 12व्या शतकामध्ये, आणि तेव्हापासून हा वापरात असलेला किल्ला. आता किल्ल्याच्या काही मोक्याच्या जागा ज्या आपण आज बघत आलोय या मे बी त्या काळातही सिलेक्ट केलेल्या असू शकतात, पण नंतर जसे जसे सत्ताधीश बदलत गेले त्यांनी त्यांच्या त्यांच्या उपयोगाप्रमाणे गरजेनुसार वापर केला. म्हणजे आजही आपण आता, पूर्वी या किल्ल्यांचा उपयोग जसा संरक्षणासाठी होता, आज आपण आपला इतिहास जाणून घेण्यासाठी बघतो. जे काळानुरूप आपली गरज बदलत जाते त्याचप्रमाणे. ओके, ही या माहीमच्या किल्ल्याबद्दलची एक माहिती. मित्रांनो, आता आपण चाललो आहोत बँड्रा फोर्टला. फोर्ट्स ऑफ मुंबईच्या भाग 3 मध्ये आता आपण पाहत आहोत बँड्रा फोर्ट. तर आता आपण अथर्वकडनं जाणून घेणार आहोत या बँड्रा फोर्टची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती. इथे ह्या गार्डनमध्ये बँड्रा फोर्टच्या अलीकडे कडेश्वरी देवी मंदिर आहे. दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळे आपण बँड्रा फोर्टला आतून व्हिजिट करू शकत नाही. आपण फक्त अथर्वकडनं माहिती जाणून घेणार. आणि तिथे येऊन मिळते आणि त्या बाजूला इथे पोर्तुगीजांनी त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून त्यांनी हा किल्ला इथे बांधलेला होता. म्हणजे जसं ब्रिटिशांना त्यांची सिक्युरिटी बघायची तशी पोर्तुगीजांनी त्यांची सिक्युरिटी बघायची. आता पोर्तुगीजांचं राज्य जे इथे शेवट होत होतं ते होतं अगदी ठाणे आणि वसईपर्यंत, पार लांबपर्यंत गेलेलं होतं आणि तिथून नंतर हा बांद्राचा किल्ला सुद्धा त्यांच्या ताब्यात होता. आता मराठ्यांनी राज्याभिषेकानंतर म्हणजे 1674च्या नंतर आधी कल्याण भिवंडी इथं घेतलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू ब्रिटिशांवरती हल्ला करायचा खांदेरीच्या वेळेला. जे आता खांदेरीचं सांगेल तेव्हा तेही सांगेल, तेव्हा त्यांनी ठाण्यातून पोर्तुगीजांकडे परवानगी मागितली होती की ब्रिटिशांवरती मुंबईत हल्ला करायचा, त्याच्यामुळे आम्हाला जायला रस्ता द्या पाण्याचा. पण अर्थात पोर्तुगीजही शाणे होते आणि तो दिला नाही, कारण त्यांना माहिती होतं जर आज मराठी इथे जर आपण त्यांना जागा दिली तर उद्या आपल्यावरच हल्ला करतील आणि आपणही इथून नामशेष होऊ. म्हणून मराठ्यांना काही त्यांनी इथे एंट्री करू दिली नाही. इव्हन त्याच्यानंतर ज्या 1737 मध्ये शिवाजीप्पांनी वसई आणि हा पूर्ण ठाणे जिल्ह्याचा जो भाग आहे तो जेव्हा त्यांनी जिंकला तेव्हाही या भागामध्ये फार काही केलेलं नाही. मुंबईच्या भागामध्ये तो भाग ॲज इट इज पोर्तुगीजांकडेच राहिला. ठाणे फ्री झालं, पण बांद्राचा हा भाग आणि थोडा भाग हा पोर्तुगीजांकडेच राहिलेला होता. मग नंतर ब्रिटिशांनी सगळं हस्तगत केलं, त्यावेळेला मग हा पूर्ण मुंबई आणि सगळं मग ब्रिटिशांकडे गेलं. मराठ्यांकडे नंतरच्या काळात आपल्याला दूरदृष्टी दिसत नाही. त्याच्या मागचं कारण कारण मुंबईसारखं महत्त्वाचं बंदर त्यांनी हातातून जवळ, कारण कॅपॅसिटी होती, जिंकू शकत होते. आरमारही आंग्र्यांच्या वेळेला अतिशय स्ट्रॉंग होतं आपलं. मुंबई डेव्हलप नव्हती पण तेच करायचा चान्स होता. म्हणजे एक महत्वाचं जर व्यापारी बंदर आपल्या हातात आलं, सुरुवात करत होते ना शिवाजी महाराजांच्या काळात म्हणत नाही, नंतरच्या काळात पेशवाईच्या काळात. पण आपला फोकस तेव्हा उत्तरेत होतं, दिल्ली जिंकणं आणि हा औरंगजेब वगैरे जास्त होता. त्यामुळे ते औरंगजेब गेल्यानंतर 1707च्या नंतर तेव्हा आपण काही मुंबईकडे फार लक्ष दिलं नाही. संभाजी महाराजांच्या काळातला मधला एक रेफरन्स आपल्याला सापडतो की त्यांनी मुंबई घ्यायचा प्रयत्न केला होता आणि इव्हन ब्रिटिशांना पैसे द्यायला तयार झाले होते की मुंबईची काय किंमत होती असं एकंदर आहे. ब्रिटिशही शाळे होते, त्यांनाही माहिती होतं मुंबईसारखं महत्त्वाचं बंदर जर आपल्या हातातून गेलं तर पुढे त्यांची जी ईर्षा आहे, त्यांची जी इच्छा आहे पूर्ण भारत जिंकायची, जग जिंकायची, ती अजिबात पूर्ण झाली नाही. त्याच्यामुळे त्यांनी काहीही केलं नाही. असं एकंदर या किल्ल्याबद्दल आणि टिपिकल पोर्तुगीज स्टाईलचा किल्ला आहे. आता आपण जाताना तो एंट्रन्स बघूया आणि पूर्णपणे या खाडीच्या इथे समुद्राच्या इथे साईडला जसा छोटासा, जसं पोर्तुगीजांचे जे सगळे किल्ले आहेत, वसईचा मोठा किल्ला किंवा रेवदंड्याचे मोठे मोठे किल्ले सोडून छोटे छोटे चौक्या टाईपमध्ये जे किल्ले त्यांनी बांधलेले आहेत ना सगळे भरपूर आहेत, ते डोंगराचा उतार बघून बांधलेले. जे डोंगर उतार जिथे असतो, जिथे समोर खाडी आहे, अशाच ठिकाणी पोर्तुगीजांचे किल्ले. बाकी आतमधल्या बाजूला पोर्तुगीज कधीच ॲक्टिव्ह नाही.
फक्त अशाच ठिकाणी पोर्तुगीज ऍक्टिव्ह होते की जिथे त्यांना पळवाटा आहेत, म्हणजे समुद्र आहे, खाड्या आहेत, अशा ठिकाणी त्यांना पटकन जाता येईल, अशाच ठिकाणी पोर्तुगीजांचे किल्ले बनले. म्हणजे आता हा इथला एक आहे. आता ह्याच पूर्ण साती बेटावरचं जर म्हणायचं झालं तर हा इथला आपला बांद्र्याचा एक किल्ला आहे. त्याच्यानंतर मुंबईच्या जवळ पारसिकचा एक किल्ला होता, त्याचा काहीसाच अवशेष शिल्लक आहे. पिंपळाचा एक कोटे कल्याणच्या जवळ. हे अशी सगळी उदाहरणं आहेत. तेव्हा कोरलाई रेवदंड्याच्या जवळ प्रसिद्ध, तोही असा डोंगर उताराचा बरोबर अँगल पकडून त्यांनी बांधलेला. आणि पोर्तुगीजांची खास शैली म्हणजे युरोपियन शैली, आणि त्याच्यामध्ये जास्त मुख्यत्वे करून त्यांनी त्रिकोणी आकाराचे बुरुज होते. मराठ्यांचे जसे अर्धगोलाकार बुरुज आहेत तसे त्यांचे अजिबात नाही. त्यांचे जे मुख्य बुरुज आहेत म्हणजे आता ठाण्याचा किल्ला सुद्धा जेवढा भाग मराठ्यांनी तोडला आतमध्ये एंट्री करायला म्हणून, तेवढा नंतर त्यांनी नव्याने बांधून काढला ठाण्याचा किल्ला. पण बाकीचे जरी आज आपण गुगल इमेज त्याची बघितली तर तो जो पूर्ण भाग आहे तो पूर्ण त्रिकोणी बुरुजांचा ठाण्याचा भुजेलचा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. असं एकंदर या किल्ल्याचं एक भौगोलिक महत्त्व आहे आणि ऐतिहासिक महत्त्व सुद्धा. आता या संपूर्ण भागामध्ये टोटल आपल्याला 3 किल्ले दिसतात. मी माहीममध्ये पण तुम्हाला बघतो की माहीमचा मेन सेंटरला आहे. ह्या एका टोकाला हा बांद्र्याचा, आणि आता आपण जाऊ तो समोर बरोबर तिकडे वरळीचा किल्ला. असे 3 टोकांवरती हा यू शेपचा आकार आहे. तर त्या यू शेपच्या तिन्ही बाजूने त्याला शिखर करण्यासाठी प्रत्येक बाजूला त्यांनी किल्ले बांधलेले. समोरच्या दोन्ही बाजूला ब्रिटिशांनी बांधतात, या बाजूला पोर्तुगीज. नेक टू नेक फाईट आहे दोघांची. ते हुंड्यात जरी भेट गेलं म्हणजे त्यांच्या ती रायव्हलरी संपलेली नाही. तर मित्रांनो, कसा वाटलं तुम्हाला फोर्ट्स ऑफ मुंबईच्या सिरीजमधला हा भाग 3. आता आपण भेटणार आहोत भाग 4मध्ये. भाग 4मध्ये आपण पाहणार आहोत वरळी आणि शिवडीचा किल्ला. तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.